घराणेशाहीवर घरंदाज माणसांना बोललेलं बरं, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार। 22 जानेवारीला काळाराम मंदिरात महाआरती करणार, राष्ट्रपती मुर्मूंनाही निमंत्रण देणार, पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची माहिती। अयोध्येत राष्ट्रपतींकडून प्राणप्रतिष्ठापना करा, उद्धव ठाकरेंची मागणी। 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण देशाचं दिवाळं निघालं त्यावरही चर्चा करा, ठाकरेंची टीका। अटल सेतू नाव, पण अटलजींचा फोटो कुठेच नाही। राम मंदिरात प्रभू रामांची मूर्ती लावा, नाहीतर स्वतःची मूर्ती लावाल, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। फडणवीसांचा काय संबंध, त्यांचं वय किती होतं? आज घुमटावर झेंडे लावणारे तेव्हा घुमटावर चढू शकले नसते, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे आज कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर शाखांना भेटी देणार, ठिकठिकाणी ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स। ठाकरे कल्याणकडे येताना विक्रोळीत उद्धव ठाकरे शिंदेंचा ताफा आजूबाजूला, शिंदेंचा ताफा ठाकरेंच्या बाजूने वेगानं पुढे ठाण्याकडे रवाना। उद्धव ठाकरेंचं कल्याणमध्ये स्वागत, दौरे आधीच केले असते तर परिस्थिती वेगळी असती, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बीडमध्ये आज ओबीसी मेळावा, भुजबळांकडून ओबीसी एल्गार मेळाव्याचा टीझर जारी, तर भुजबळांच्या बीडमधील सभेला मराठा संघटनांचा विरोध। जरांगेंच्या आंदोलनाला विरोध नाही, पण कायदा हातात घेऊ नये, ओबीसी आरक्षण शाबूत ठेवा एवढीच मागणी, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता, दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्यानं मिलिंद देवरा नाराज, चर्चा। मवियाला बदनाम करण्यासाठी मिलिंद देवरांबाबत अफवा, दक्षिण मुंबईच्या जागेबाबत अद्याप निर्णय नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। विजयाची शक्यता पाहून आम्ही उमेदवारी देऊ, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। लोकसभेत महाविकास आघाडीत काही जागांची अदलाबदल होण्याचे अनिल देशमुखांसह वडेट्टीवारांचे संकेत। भंडारा गोंदिया लोकसभेची जागा शरद पवार गट काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत, भंडारा गोंदियाची जागा बदलून शरद पवार गट दुसरी जागा मागणार, सूत्रांची माहिती। भंडारा गोंदिया लोकसभा लढवण्यासाठी प्रफुल्ल पटेल शर्यतीत, भंडारा गोंदियात आपली ताकद दाखवली तर नक्कीच न्याय मिळेल, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। पुण्यात मनसेच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा, राज ठाकरे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार, मनसे लोकसभेच्या 15 ते 20 जागा लढवणार, बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। मोदींच्या हस्ते लोकार्पणानंतर मुंबईतील शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवरून वाहतूक सुरू, अटल सेतूवर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त।